हाय, या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दोन शब्द बोलू इच्छितो, ज्यांनी काल आपल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी म्हणजे काय याचा अर्थ त्यांनी आपल्या भाषेत सांगितला। तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे, हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे। तुम्ही म्हणाले कसं, आज जे त्यांच्या सोबत बसले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत? चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जो त्यांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यांच्या राज्यात जो जाहीरनामा दिलेला आहे, नरेंद्र मोदींना मी आव्हान देतोय की मोदीजी तुम्ही चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा पूर्ण करणार म्हणून त्या आंध्रात जाऊन सांगा। काय त्या जाहीरनाम्यामध्ये चंद्राबाबूंनी तिथल्या मुस्लिम समाजाला काही वचनं दिलेली नाहीयेत? नितीश कुमारनी बिहारमध्ये काही तिथल्या मुस्लिम समाजाला काही आश्वासनं दिलेली नाहीयेत? आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता त्यावेळेस तुमच्याच टोप्या घातलेले फोटो कितीतरी आहेत। चंद्राबाबू नायडूने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांना 4% आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि नितीश कुमारने तर असे विशेष काही मुस्लिमांसाठी आश्वासनही दिलेले नाही आहे आणि दिलेही असेल तर तुमच्या मते जो व्यक्ती मुसलमानांच्या विकासाची गोष्ट करणार तो हिंदुत्ववादी नाही आहे आणि जो व्यक्ती जितका जास्त मुसलमानांचा द्वेष करणार तो तेवढा मोठा हिंदुत्ववादी, असंच ना? हाच हिंदुत्व आणि हीच मानसिकता तुमची आणि भाजपाची सुद्धा मुसलमानांसाठी आहे आणि ही मानसिकता न बदलणारी आहे, कारण तुमच्या वडिलांची सुद्धा हीच मानसिकता होती। आणखी तुम्ही बोललात की तुमच्याच कितीतरी टोप्या घातलेल्या फोटो आहेत, तर म्हणजे प्रत्येक नेता प्रत्येक समाजाच्या धार्मिक वेशभूषेमध्ये प्रचाराच्या वेळेस फोटो काढतो, तेव्हा त्याचं हिंदुत्व कमी होत नाही। मात्र तोच नेता मुस्लिम समाजाची टोपी घातली तर त्याचा हिंदुत्व कमी झाला। हेच का तुमचे सामाजिक बांधिलकीचे विचार आणि सभ्यपणा? उद्धव साहेब, BJP आणि RSSनी देशामध्ये एक चित्र बनवलेलं आहे की कोणताही व्यक्ती मुसलमानांच्या पक्षामध्ये बोलणार तर तो हिंदू विरोधी मानला जातो, असा चित्र BJP RSSनी देशामध्ये बनवलेला आहे। तर यावेळेस मुसलमानांनी तुम्हाला एवढा प्रेम दाखवला तर आता तुम्ही तो चित्र बदलण्यासाठी काही प्रयत्न करणार की त्याच चित्राला तुम्ही पण रंग देण्याचे काम करणार, हे स्पष्ट करून सांगा। धन्यवाद।